पुढच्या बातमीकडे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोप करताना जलील यांनी जातीवाचक उल्लेख केल्यावरून अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान जलील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून पंचनामे सुरू केले। दरम्यान याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। काही दिवसांपूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर आता पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे। हे सध्या ज्या ठिकाणी हे सगळा इम्तियाज जलील यांनी प्रेस घेऊन एक शब्दाचा उच्चार केला होता आणि त्या शब्दाला हा शब्द वादग्रस्त असल्याचं म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि ज्या ठिकाणी इम्तियाज जलील यांनी प्रेस घेतली होती त्याच जे आहे तर हॉटेलच्या बाहेर आपण आहोत। या ठिकाणी पोलिसांचं पथक आता या ठिकाणी पोहोचलेलं आहे। इम्तियाज जलील यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला होता अॅट्रॉसिटीचा, त्याचा तपास आता पोलिसांकडून कुठेतरी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहे आणि सगळ्या या प्रकरणाचा अलंकार म्हणून ही हॉटेल आहे जिथे ही पत्रकार परिषद झाली होती, जिथून जे आहे तर इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता। आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू झालेला आहे। तपासाचा पहिला टप्पा म्हणजे या सगळ्या प्रकरणातील पंचनामा जो असतो तो जो आहे तर पोलिसांकडून केला जातोय आणि यासाठी या हॉटेलच्या ठिकाणी जिथे इम्तियाज जलील यांची प्रेस झाली होती त्या ठिकाणी हे पोलीस पोहोचलेले आहे आणि पोलिसांचा तपास कुठेतरी जो आहे तर सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणात आता इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुढे कपिल जाधव, मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।